हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आजचा नवीन सुंदर आणि निसर्गरम्य असा व्लॉग सुरू करत आहे। तर कालच्या व्लॉगमध्ये थोडीफार झलक तुम्ही पाहिलेली आहे, पण आज मी पण आज ॲक्च्युली हा व्ह्यू वगैरे पाहिला, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं। खूप छान व्लॉग असणार आहे, माहीत नाही कधी एखाद्या वेळी छोटा पण असेल, थोडासा मोठाही असू शकतो। तर चॅनलवरती शेवटपर्यंत कनेक्टेड राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा। तर चला तुम्हाला मी व्हिडिओ सुरू करते आणि तुम्हाला मी दाखवते मला आज काय काय तुमच्यासोबत शेअर करायचं आहे ते। तर कनेक्टेड राहा। तर चला गाईज, आज आम्ही आलेलो आहोत आमच्या फायनली जिथे आम्ही आता नवीन ठिकाणी शिफ्ट झालो आहे त्या रूमच्या टेरेसवरती आणि इथला व्ह्यू मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, एकदम प्रचंड असा छान व्ह्यू असा दिसतो आहे आणि आम्हाला खूप भारी वाटलं। ॲक्च्युली आज लाईट गेली होती, जो तुम्ही कालचा व्लॉग पाहिलात तर खाली शूट करणं पॉसिबल नव्हतं, म्हणून आम्ही सहज आलो होतो टेरेसवरती आणि मग जेव्हा तो शूट घेतला तेव्हा आम्हाला असं वाटलं की हे सुद्धा खूप छान आहे, तर हा पण आपण शूट घ्यावा। तर बघा, आमच्या टेरेसवरून दिसणारा हा एकदम छान असा व्ह्यू, पूर्ण सगळं निसर्गरम्य असं ग्रीनरी आहे सगळीकडे आणि एकदम सुरेख असं वातावरण आहे सगळं। आणि हे बघा, जसं की मी थंबनेलवरती टाकलं आहे, तर हे आमच्या टेरेसवरून दिसणारं मानसरोवर तर हे काय आहे तर ॲक्च्युली इथे ना एक शेत आहे, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे पाणी साठतं। पण हे लांबून जेव्हा इथून वरतून पाहिलं तर एकदम सुरेख असा व्ह्यू दिसत होता, एकदम छान, कारण बाजूने अशी झाडी वगैरे आहे, तुम्ही पण बघू शकता किती छान दिसतंय ते। तर हे आहे आमच्या टेरेसवरून दिसणारं मानसरोवर। तर मानसरोवर असं काही नाही आहे, ते शेतातलंच असं पाणी वगैरे साठतं त्याचा व्ह्यू आहे, पण खूप छान दिसत होतं म्हणून मी असं थंबनेल टाकलं, म्हटलं थोडंसं आपण पण अशी मजा करून बघूया। आणि खूप छान तुम्हाला आवाज येत असेल थोडाफार हवेचा तर थोडंसं इग्नोर करा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिमण्यांचा चिवचिवाट, थोडंसं असं खूप नॅचरल व्हॉईस येतो ह्याच्यामध्ये। एकीकडे जर तुम्ही बघितलं तर पूर्ण नॅचरल व्ह्यू होता, निसर्गरम्य असं ग्रीनरी आणि इकडे सगळा आहे तो इंडस्ट्रियल व्ह्यू आहे। तर टोटली सगळा हा इंडस्ट्रियल एरिया आहे बघा, सगळ्या कंपन्या आहेत, वर्कशॉप्स आहेत छोटे मोठे आणि खूप सारे। आणि इकडे ना कसं आहे की काहीच असं आड येत नाही आहे, कारण इथून पुढे बिल्डिंग वगैरे नाही आहेत जिथे आम्ही आहोत ह्या बिल्डिंगच्या नंतर, त्यामुळे हा टोटली इंडस्ट्रियल एरिया सगळा दिसतो आहे, ह्यांची कंपनीसुद्धा दिसते आहे इथूनच। तर बघा, खूप छान असा व्ह्यू। तर चला आता आपण जाऊया या साईडला, इकडे सगळे वस्ती दिसते। तर गाईज बघा, मी इथे व्हॉइस ओव्हर करत आहे, तर या साईडला जे आहे ती पूर्णपणे वस्ती सगळी दिसते आणि इकडे सगळी म्हणजे घरं वगैरे आहेत, वस्तीतून जाणारे रस्ते आहेत। पण जर तुम्ही बघितलं तर किती नॅचरल व्ह्यू आहे आणि किती असं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात असल्यासारखं वाटतं। तर ॲक्च्युली मी सुद्धा हा व्ह्यू पहिल्यांदाच पाहते की खूप असं छान वाईब्स येत होत्या, एकदम पॉझिटिव्ह वाईब्स, भारी वाटत होतं। आणि ही आहे ती बिल्डिंग ज्या बिल्डिंगमध्ये आम्ही इथे येण्यापूर्वी राहत होतो एवढ्या वर्ष, 5 वर्ष, तर ती ही बिल्डिंग आहे। आणि इथून जिथे आता आम्ही नवीन ठिकाणी आलो तिथून पण ती दिसते आणि म्हणजे जवळच आहे, जास्त अंतर नाहीच आहे। आणि असं छान असं बघा सगळीकडे घरं वगैरे आणि खूप छान असं हे सगळं दिसतं आहे। व्ह्यू खूप छान आहे, निसर्गाच्या सानिध्यात सगळी घरं असतील, कंपन्या वगैरे, म्हणजे ना नॅचरल आहे सगळं आणि आपल्याला पण डोळ्यांना पण पाहायला छान वाटतं, मनाला पण असं शांत वाटतं। तर असा होता आजचा एकंदर व्हिडिओ, आमच्या टेरेसवरून दिसणारा हा नॅचरल व्ह्यू आणि मानसरोवर। कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा आणि असाच तुमचा भरभरून सपोर्ट करत राहा। तर मग भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि असेच चॅनलवरती कनेक्टेड राहा।